अपर्णा, हा येड्यासारखं बोलतीस? वेळातच माणूस खरं बोलतो बेबी मावशी. अपर्णा, ए अपर्णा, तुझ्या अरे आडवतीला अपर्णा गेली. मोडलं आमचं लग्न. तुझ्या अंड द्यायच्या आधीच कोंबडी चिरून टाकलीस तू. अगं आपे, तू ठरलेलं लग्न मोडलंस. तू हे विसरलीस का आपल्याला लय लांब जायचंय. इथं बसून तोंड चालवण्याला लई सोपं आहे आणि इथं बसून हे का केलं ते का केलं असं म्हणून तंतन करणं त्याच्याहून सोपं. ए आपे, अगं भांजाळल्यासारखं नको करू. आता तोंड बंद ठेवायचं आणि मी काय सांगते ते डोसकं जागेवर ठेवून ऐकायचं. मी मोडले हे लगीन, पण आता मी मोडलेलं हे लगीन सुजित स्वतः येऊन जोडणार. म्हणजे जवळचा माणूस लांब गेला ना की त्याची याद जास्त येते. आता सुजित ढाले पाटील माझ्या आठवणीत आंबेगावचा देवदास होणार आणि मग त्याला माझी किंमत कळणार. आणि एकदा का माझी किंमत कळली का मग मी काय सांगेल ते करायला तर तयार होईल. आशा लय वाईट ग आपे, लय वाईट. जवळ चांगली तवर चांगली, नाहीतर माणसाचा पार इस्कोट करून टाकते बघ. माझी आशा आहे येडी नाही निघणार. दर तू भरत्यात आणि शर्ट घाल चल. ए अग पण जायचं कुठं ते सांग ना. तसं तर लई लांब जायचंय आपल्याला, पण सध्या बघू कुठं तर पन्हाळा नाही तर गोवा बिवाला येऊ फिरून मस्तपैकी. जवळचं माणूस दूर गेलं का त्याची लय याद येते. सुजित ढाले पाटील आता अपर्णाच्या याद मध्ये देवदास होणार. वेलकम. वेलकम. उशीर केला हरकत नाही. वेलकम दादासाहेब शिवाजीराव ढाले पाटील, राहणार आंबेगाव बुद्रुक. आम्ही राया गोजम मुंबई. नावाप्रमाणे सॉफ्ट माणूस. ही आपली पहिली भेट नाही बरं. 3 वर्षाखाली इचलकरंजीच्या एका प्रोग्राम मध्ये आपण दोघं चीफ गेस्ट होतो. आठवत असेल नाही तुम्हाला?